नमस्कार. आपण सगळे आता राईट नाव आहोत रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. या बुक क्लबमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक प्रकारातली सगळी पुस्तकं वाचत असतो, डिस्कस करत असतो. आणि त्यातलंच एक आता पुढचं जे बुक आपलं चाललंय ते म्हणजे खूप छानसं बुक आपण आता घेतोय. त्यातले 17 चॅप्टर आपले कम्प्लीट झाले. त्या बुकचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, रिटन बाय जोसेफ मर्फी. त्यांनी लिहिलेलं खूप छानसं पुस्तक आहे. आणि या पुस्तकातला आता आपण 18वा चॅप्टर घेतो आहोत. आणि 18वा चॅप्टर आहे हाऊ युअर सबकॉन्शियस माइंड रिमूव्ह मेंटल ब्लॉक्स. खरं म्हटलं तर ना तर टायटलच बघितलं तर टायटल इतकं छान आहे ना, की तुम्ही मेंटल ब्लॉक कसे रिमूव्ह करू शकतात विथ द हेल्प ऑफ सबकॉन्शियस माइंड. आणि हे होणं शक्य आहे. मग यासाठी सुरुवात करताना ते सांगतात की हाऊ टू ब्रेक ऑर बिल्ड अ हॅबिट. आता मेंटल ब्लॉक आपल्याला दूर करायचे आहेत. काहींना मेंटल ब्लॉक हा शब्द थोडासा वेगळा वाटत असेल किंवा काहींना तो कळला असेल. तर मेंटल ब्लॉक याचा अर्थ काय? तर मेंटल ब्लॉक म्हणजे की आपल्याला काहीतरी करण्याची क्षमता असते. ओके. पण बाहेरच्यांपेक्षा आपणच आपल्या स्वतःला कुठेतरी थांबवत असतो. आपल्याच आपले रिस्ट्रिक्शन्स असतात, की अरे मला हे जमेल का? किंवा एवढं मोठं मी स्वप्न बघावं का? किंवा माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलेलं होतं ना, आता मी ते कसं फेस करू? किंवा आता मी अशी हिंमत करू का? समजा जसं XYZ जण होते, तर त्यांनी एक पार्टनरशिपमध्ये एक बिझनेस सुरू केला. आणि त्या पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये 6व्या महिन्यातच त्यांचा तो बिझनेस ब्रेक झाला. कारण पार्टनरचं त्यांचे काहीतरी वाद झाले. आणि झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, की अरे बापरे! की म्हणे असं-असं होतंय, तर यापुढे मी कधीच बिझनेस करणार नाही. केला तर एकटा करेल. असं त्यांचं मनामध्ये त्यांनी तो ग्रह धरून ठेवला. पण पुढे अशा काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या, की त्यांना असं वाटलं, की अरे आता तर करायला पाहिजे. कारण बिझनेस मोठा करायचा आहे म्हटलं यू शुड हॅव अ पार्टनर. आणि हे पार्टनर असल्यानंतरच याला हे येतं, मला हे येतं, असं करूनच आपण मोठे होऊ शकतो. पण आधीचा जो काही माझा अनुभव आहे तो काही फार चांगला नाहीये. मग आता मी काय करू? मग तो थांबून घेतलं. मग तो म्हणे, "नाही आता मी नोकरी करतो, हे करतो." पण मन कुठेतरी खात होतं. आणि अशा रीतीने तो कधी पुढे सावरू शकला नाही. त्याच्यावेळी त्याच्याच आयडिया घेऊन एक जण म्हटला, "ठीक आहे, मी बिनधास्त रिस्क घेतो." त्याने बिनधास्त रिस्क घेतली आणि तो आज सक्सेसफुल आहे. मग याचं मन अजून खायला लागलं, की अरे मी जर असा थोडासा मनामध्ये पूर्वग्रह धरला नसता, एखादा ब्लॉक स्वतःच्या मनात ठेवला नसता, तर आज मी पुढे गेलो असतो. तर अशा सुद्धा ह्या गोष्टी होत असतात. तर त्यातलंच त्यांनी सांगितलं, की हा जो मेंटल ब्लॉक तयार होतो ना, तो कशामुळे तयार होतो? त्याचं पहिलं उदाहरण ते सांगतायत, की हॅबिट इज फॉर्म इन द सबकॉन्शियस माइंड. म्हणजे हे सगळ्या मेंटल ब्लॉकचा जो काही प्रकार होतो, तो हॅबिटपासून होतो, वेगवेगळ्या सवयींपासून होतो. तर त्यांचा पहिला मुद्दा आहे हाऊ टू ब्रेक ऑर बिल्ड अ हॅबिट. हॅबिट इज फॉर्म इन द सबकॉन्शियस माइंड. यू आर अ क्रिएचर ऑफ अ हॅबिट, नॉट अ विल पॉवर. म्हणजे तुमची जी काही हॅबिट तयार होत असते, चांगली किंवा वाईट, याला तुमची विल पॉवर काही गरजेची म्हणजे विल पॉवर नसते, तर सॉरी, यू आर अ क्रिएचर ऑफ हॅबिट. तर तुम्ही तुमच्या सवयींना बनवणारे असतात, ना की विल पॉवरला. मग पुढे ते असं म्हणतात, की रिपीट द थॉट्स अँड इट बिकम हॅबिट अँड इट विल कंट्रोल युअर लाईफ. म्हणजे विल पॉवर तर खरं महत्वाची आहेच, नाही असं नाहीये. पण बऱ्याच वेळेस आहे ना, की ह्या विल पॉवरच्या वरती पण एक गोष्ट जाते, ती म्हणजे हॅबिट. समजा एखाद्याला माहिती, की मला सवयच आहे, समजा स्मोकिंगची सवय आहे किंवा दारूची सवय आहे एखाद्याला. आणि त्याला तुम्ही किती जरी सांगितलं, किती जरी समजून सांगितलं आणि त्याची किती जरी विल पॉवर असली, की नाही आता मी हे करणारच नाही. पण ते रक्तामध्ये एवढं भिनलेलं असतं किंवा रक्तामध्ये एवढं त्याचं हे झालेलं असतं, इतकी त्याला एडिक्टेड झालेलं असतं, की तो स्वतःही म्हणतो, की मला सगळं कळतंय, की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. पण मला होतच नाही. आय कान्ट कंट्रोल इट. ओके. जसं पैकी मुलं सुद्धा म्हणतात, की "हां सर, मला कळतंय, की अभ्यास करायला पाहिजे." ओके. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला कळतंय पण वळत नाही. मग इथे विल पॉवर कुठे होते? मग विल पॉवर आपण म्हणतो ना, माझी तर इतकी विल पॉवर आहे. ओके आणि मी करू शकेल. पण नाही होत ना. कारण विल म्हणजेच काय मन आणि मन आपलं ऐकत नाही. ओके. मग हे ऐकण्यासाठीच तुम्हाला काहीतरी सवयी लावून घ्याव्या लागतात. सवयीने मनाला कंट्रोल करता येतं. ओके. मग त्याने तेच सांगितलं, की जी सवय तुम्हाला लावायची, जे चांगले विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रुजवायचे, ते रिपीट करा. म्हणजे सारखं-सारखं त्याची पुनरावृत्ती करा. त्याला आपण पुनरावृत्तीचे पुण्य पण म्हणतो किंवा व्हर्च्यू ऑफ रिपिटेशन पण म्हणतो. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ज्या मला आयुष्यात करायच्या आहेत, त्या मी रिपीट केल्या पाहिजे. जसं आपल्या भारतीय संस्कृतीत एकदम सिंपल सांगितलंय, की रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना प्रार्थना करा. आता प्रार्थना म्हणजे काय? चांगला विचार.
मग या प्रार्थनेमध्ये आपण तेच सांगतो ना देवाला, की अरे मला चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे, किंवा मला माझी भरभराट होऊ दे, असं आपण म्हणतो. मग इनडायरेक्टली गुड थॉट्स वी आर रिपीटिंग थाउजंड टाइम. ओके, रोज आपण तो 1000 टाइम रिपीट करतो. मग इथे पण त्यांनी सांगितलं की मेंटल ब्लॉक जर काढायचं असेल तर तुम्ही चांगले थॉट्स विचारात घेतले पाहिजे आणि ते रिपीट करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रिपीट 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 करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातात. आणि एकदा सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेले की ते मग ऍक्शन मध्ये उतरतात, त्याची तुम्हाला सवय होते. आणि एकदा सवय झाली किंवा चांगल्या सवयी झाल्या की ऑटोमॅटिक तुम्ही तुमची लाईफ कंट्रोल करायला लागतात. सो यू कॅनॉट ब्रेक अ हॅबिट बाय फोर्स, यू मस्ट रिपीट इट विथ अ न्यू आयडिया. म्हणून तर बाय एखादी फोर्सने तुम्ही समजा म्हटलं की एखादी फोर्स फोर्स म्हणजे समजा असं असं धरूया की आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला. ओके. नंतर म्हटलं की आता खूपच छान मोटिवेशनल व्हिडिओ आणि डोपामाइन एकदम सिक्रेट झालं आपलं, हे झालं. आणि डोपामाइन तेवढं झाल्यानंतर असं म्हटलं की आता काही मी ऐकणार नाही कोणाचं आणि मी 12 तास अभ्यास करेल, किंवा आता मी स्मोकिंगच करणार नाही, किंवा मग मी आता वाईटच वागणार नाही, असं एकदम ठरवलं तुम्ही. पण त्याचं काय होतं, डोपामाइन असेल किंवा एकदम सडन तुम्हाला जो बूस्ट मिळालेला असतो साधारण दोन दोन दिवस 3 दिवस तो टिकतो. आणि त्याच्यानंतर मग ते परत असं वाटतं अरे आपण तर असं, मग त्याच्यामध्ये आपण शोधायला लागतो. त्यातले कारण शोधायला लागतो, त्यातल्या पळवाटा शोधायला लागतो. आणि त्या पळवाटा मिळत मिळत मिळाल्या की मग आपण त्यानुसार त्या गोष्टी परत करायला लागतो. ओके. आणि त्या परत करायला लागल्या की मग नंतर असं होतं की परत जैसे ते परत ती पूर्व कंडिशन तशीच येते. म्हणून त्यांनी म्हटलंय की चांगल्या गोष्टी जर तुम्हाला ब्रेक करायच्या असतील, सॉरी, चुकीच्या गोष्टी जर तुम्हाला ब्रेक करायच्या असतील तर त्या बाय फोर्सनी तुमच्या ब्रेक होणार नाही. तर जर ब्रेक करायचं असेल तुम्हाला चांगल्या सवयीच लावाव्या लागतील. आणि त्यासाठी रिपिटेशन करा. चांगल्या गोष्टींचं रिपिटेशन करा, चांगल्या हॅबिटचं रिपिटेशन करा, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. मध्ये मी असंही सांगितलं होतं की जसं 5 क्लब आपण रन करतो, तर शक्यतो घेताना आपण 21 डेजचा प्रोग्राम शक्यतो घेतो. त्याने 21 दिवसामध्ये आपल्या बऱ्यापैकी सवयी ब्रेक होतात, म्हणजे बऱ्यापैकी सवयी लागतात, जुन्या सवयी तुटतात. आणि त्यानुसार ते एकदा आपल्या बॉडीचा भाग झाला की ऑटोमॅटिक ते ऑटो मोडवर जातं. जसं एक मॅडम होत्या, त्यांनी परवाच आमचा एक फोन झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर म्हणे मला आहे ना रात्री 12-1 ला झोपायची सवय आहे आणि सकाळी मी 5 ला काही उठू शकत नाही. फक्त त्यांची इच्छा अशी होती की नाही मला आय जस्ट वॉन्ट टू पार्टिसिपेट आणि मला बघायचंय काय होतं त्यानुसार. मग त्यानुसार त्या आता पार्टिसिपेट झाल्या. पार्टिसिपेट झाल्यानंतर त्यांचा असा अनुभव आहे की पहिले एक 10 दिवस ते 15 दिवस त्यांना अजिबात चैन पडली नाही, की ते झोपच लागायची नाही पहिली गोष्ट. आणि सकाळी 5 वाजता उठायला खूप त्रास व्हायचा. की उठल्यानंतर अलार्म लावायचे, काय टास्क आहे ते टास्क करायचे आणि परत झोपण्याचा प्रयत्न करायचे की परत ते मन खायचं. तर असं ते एक 10 दिवस 15 दिवस करत राहिले आणि आज 19वा दिवस होता त्याच्यातला आणि त्यांनी सांगितलं की आज मी बरोबर टायमावर उठले. मला काही सांगावं लागलं नाही. उठल्यानंतर मी परत मला डुलकी पण आली नाही. मी माझे सगळे टास्क कंप्लीट केले आणि आय आय फील व्हेरी रिलॅक्स. आय फील व्हेरी मच एम्पॉवर आणि मला खूप छान वाटतंय. ओके. आणि त्याचबरोबर मी 10 वाजता झोपू पण शकते. म्हणजे जे मला वाटत होतं, की मी रील्स बघत होतो, की जे मला असं वाटत होतं, की मी झोपूच शकत नाहीये. तर ऑटोमॅटिकली आता मी 5 वाजता उठते, त्यामुळे मला बरोबर 10 वाजता डोळे लागतात आणि मी 10 वाजता झोपून जाते. द थिंग इज दॅट की चांगल्या हॅबिट्स या तुम्हाला लावण्यासाठी रिपिटेशन कराव्या लागतात. ओके. मग रिपिटेशनमध्ये त्या फाईन होत जातात. म्हणजे असं नाही मी एकदा रिपीट केली म्हणजे मग संपलं बाबा. नाही, ती गोष्ट परत रिपीट, रिपीट, रिपीट करत, करत आपण फाईन जाऊ शकतो. आणि मग असं फाईन, जसं मी 5 क्लबचं जर म्हणायचं झालं, तर तुम्ही इतक्या फाईनमध्ये जेव्हा जातात 5 क्लब सारख्या, तर तुम्हाला असं कळतं की मोठी लोकं त्या 2 तासामध्ये, 1 तासामध्ये ज्या गोष्टी करतात एकदम इफेक्टिव्हली, त्या पण गोष्टी आपण करू शकतो. जसं आपण जनरली काय करतो, की नाही का हां, उठलोय समजा थोडंसं ध्यान केलं, मध्येच झोपलो किंवा मध्येच आपण थोडंसं काहीतरी लिहिलं. ओके. किंवा मग एक्सरसाइजसाठी बाहेर पडलो. तर मोठ्या लोकांचं पण हे शेड्यूल असतं, पण त्याचं टाईट शेड्यूल असतं. 5 क्लबमध्ये त्यांनी दिलंय. प्रत्येक 20 मिनिटाचं त्यांनी ब्लॉक केलेले असतात, त्यानुसार ते काम करत असतात. पण हा जो फाईननेस त्यांना येतो, तर हा फाईननेस रिपिटेशनमधून येतो, की अरे मी ह्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे, ह्या वेळेत काय केलं पाहिजे. मग हा म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं, की ह्या वेळेत काय केलं पाहिजे याचा अर्थ असा आहे. 5 क्लबमध्ये रॉबिन शर्मामध्ये सकाळी 5 वाजता उठल्यानंतर तुम्ही 5 वाजून 20 मिनिटापर्यंत जोरात उड्या मारा. घाम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करा. फक्त 20 मिनिटं. आणि एक्सरसाइज झाली, की लगेच त्याच्यानंतर ध्यानाला बसा. कारण तुमची बॉडी रिलॅक्स होते, तुमचं मनही रिलॅक्स होतं आणि तुम्ही इझिली ते काम करू शकता. आता त्याच्या उलट जर आपण आधी केलं, आधी ध्यान केलं आणि नंतर मग उड्या मारत बसलो, तर त्याही गोष्टी थोड्याशा बदलतात. कारण तेवढं इफेक्टिव्हली ते ध्यान होईल असं नाही. कारण तुमची बॉडी तेव्हा एनर्जी फील्डमध्ये असते. तर हे बरेच बारकावे आहेत. तर म्हणून मी फक्त तुम्हाला सजेस्ट केलं. बहुतेक तुम्हाला तो मुद्दा कळला असेल, की फाईननेस येत जातो जेव्हा तुम्ही रिपिटेशन करता आणि त्या गोष्टीचं तुम्हाला जास्त फ्रुटफुली त्याचे रिटर्न्स मिळतात.
पुढचा मुद्दा आहे हाऊ वी ब्रोक अ बॅड हॅबिट. एखादी जुनी सवय किंवा एखादी वाईट सवय तुम्ही कशी मोडू शकतात. तर त्यांनी त्या सांगितलंय अ मॅन ट्रायड टू क्विट अ बॅड हॅबिट लाईक स्मोकिंग ऑर ड्रिंकिंग. ही युज्ड विल पॉवर बट फेल रिपीटेडली. मग एका माणसाला स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग सोडायची होती आणि त्यासाठी त्यांनी विल पॉवरचा यूज केला. आणि विल पॉवर बॉ नाही आता मी पिणारच नाही मी हे केलं पण ही फेल्ड रिपीटेडली. तो बऱ्याच वेळेस फेल झाला. मी तुम्हाला तेच म्हटलं ना की एखादा बरेच त्याला हुकी येते बरेच तो बघतो की अरे हे मी करतोय ते चुकीचं नाही एकदम साक्षात्कार होतो. आणि झाल्यानंतर ते डोपामाइन सिक्रेट होतं किंवा एखादा मूवी पाहिलं डोपामाइन सिक्रेट होतं कोणी लेक्चर दिलं की एकदम डोपामाइन सिक्रेट होतं. तसं त्याला एकदम वाटलं की आता मी हे सगळं सोडून देईल. आणि त्याने 2 दिवस तसा प्रयोगही केला. मात्र तिसऱ्या दिवशी काय झालं की 2 दिवसाची भर त्यांनी काढून टाकली. द थिंग इज दॅट की इथे तुम्हाला विल पॉवर चालत नाही. यू नीड टू वर्क इन अ सिस्टम बेसिस ऑन सिस्टम बेस. तर त्यांनी पुढे सांगितले हाऊ हाऊ ही फेल्ड. हॅबिट इज कंट्रोल बाय सबकॉन्शियस नॉट कॉन्शियस माइंड. पहिली गोष्ट तो फेल याच्यासाठी झाला की त्याला माहित नव्हतं की हे कॉन्शियस माइंडचा गेम नाहीये हॅबिट लावणं किंवा तोडणं. हा सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. त्यावर सोल्युशन त्यांनी सांगितलं ही इन द नेक्स्ट टाइम ही यूज अ मेंटल सजेशन अँड इमॅजिनेशन इन्स्टेड ऑफ फोर्स. सो मग पुढे त्याला असं कळलं की अरे हे डोपामाइन वगैरे काही जमणार नाही किंवा मी मोटिवेशन नुसतं घेऊन चालणार नाही. मला काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर सांगितलंय की त्यांनी मेंटल सजेशन आणि इमॅजिनेशन यूज केलं. मग मेंटल सजेशन म्हणजे काय की याच्यामध्ये पण पुढे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलंय हे हे परत येतं व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशनला. की त्याने व्हिज्युअलाइज केलं की ठीक आहे एखादी बॅड हॅबिट आहे त्याला पण त्याने व्हिज्युअलाइज केलं की मी आता व्हिज्युअलाइज करतोय की माझ्या सगळ्या बॅड हॅबिट आता कमी झालेल्या आहे. मी खूप छान पद्धतीने जगतोय. आय एम हेल्दी, फिट अँड अट्रॅक्टिव्ह. मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये. सगळे लोक माझा आदर करतायत आणि सगळ्या ठिकाणी मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या मी खूप छान पद्धतीने माझ्या हेल्थ थ्रू करू शकतोय. ओके. मला कोणीही इन्फ्लुअन्स करू शकत नाहीये की सिगारेट पिण्यासाठी, दारू पिण्यासाठी. अशी एक मेंटल सजेशन, मेंटल इमेज त्याने तयार केलं आणि त्याने इमॅजिन केलं की आय एम विथ माय फ्रेंड्स की जे अल्कोहोलिकही असतील, पण मी कुठेही अल्कोहोल पीत नाहीये. मी कुठेही शुगर म्हणतोय, कुठेही स्मोकिंग करत नाहीये. ओके. तर इन दॅट वे ही यूज देअर मेंटल सजेशन टेक्निक किंवा मेंटल सजेशन किंवा इमॅजिनेशन त्याने वापरलंय. तर त्यांनी सांगितलं डोंट फाईट हॅबिट, रिप्रोग्रॅम इट. तुमच्या जे काही हॅबिट्स असतील त्याच्याशी भांडत बसू नका, त्या रिप्रोग्राम करा. द पॉवर ऑफ हिज मेंटल पिक्चर्स. आता हा पुढचा मुद्दा आहे की मेंटल पिक्चर्स त्यांनी कसे यूज केले. सबकॉन्शियस रिस्पॉन्ड स्ट्रॉंगली टू द मेंटल इमेजेस. ही इमॅजिन हिमसेल्फ फ्री फ्रॉम द हॅबिट, लिव्हिंग हॅपी पीसफुल लाईफ. जे मी तुम्हाला सांगितलं ते मेंटल पिक्चर म्हणजे काय व्हिज्युअलाइज केलं त्याने. त्याला जे हवं होतं त्याच्या आयुष्यामध्ये तसं त्याने इमॅजिन केलं की त्याला काय हवंय. ओके, कशा प्रकारचं पिक्चर हवंय. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो हा सगळ्यात मोठा कंटाळा येतो आपल्याला. जर कोणी म्हटलं अरे व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन्स, मी मुलांशी बोलतो बऱ्याच पॅरेंट्सशी बोलतो. त्यांना व्हिज्युअलाइज म्हटलं की त्यांना एकदम कंटाळा येतो कारण त्या जागेवर बसायचं असतं. जागेवर बसून तुम्हाला आयुष्यामध्ये काय हवंय? ओके, ते खरं घडतंय असं इमॅजिन करत, करत ती कथा जगायची असते. जसं मी शाळेत असताना आम्हाला मानस पूजा करून आमची घेतली जायची. मानस पूजा म्हणजे आम्हाला ग्राउंडवर बसवायचे. ग्राउंडवर बसल्यानंतर आमचे सर आम्हाला डोळे बंद करायला लावायचे आणि असं सांगायचे, की आपल्या गावाबाहेर एक देवी आहे. त्या देवीच्या दर्शनाला आपल्याला जायचंय. ओके, त्यासाठी माझ्याबरोबर सगळ्यांनी चला. मग ते लिटरली सांगायचे, की आता तुम्ही गेटच्या बाहेर पडला आहात. आता एक गाडीला हात दिलाय रिक्षाला. तुम्ही रिक्षामध्ये बसलेला आहात. सगळं इमॅजिन करतोय आम्ही, की चालत-चालत आता देवीच्या बाहेर गेलायत. मग देवीकडे जाताना खाली हात कसं जायचं? मग चला आपण फुलं विकत घेऊया. मग चला ₹2 ची फुलं विकत घेतले. शनीच्या मंदिराला पण जायचंय. मग चला तेल पण विकत घेतलं. असं सगळं विकत घेतलं. आता मी स्टेप मोजत-मोजत वरती चाललोय. देव मला समोर दिसलाय. मी त्याच्या पाया पडलोय. मी त्याला हार घातलाय. ओके. आणि मस्त आम्ही आरती घेतली, फेऱ्या मारल्या, त्या भटजींनी आम्हाला प्रसाद दिला. असं करत, 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 करत आपण परत आपल्या शाळेमध्ये यायचो. अशा ह्याच्यामध्ये आमचे 10 मिनिटं ते 15 मिनिटं जायचे. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे हे व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर प्रॅक्टिकली पण त्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. मग द थिंग इज दॅट इथे पण आपल्याला व्हिज्युअलाइज करताना ती प्रोसेस पूर्ण व्हिज्युअलाइज करून घ्यायची, जी की तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडावी असं वाटतं. ओके. तर याचा कंटाळा काहींना येऊ शकतो, पण तो कंटाळा येऊ द्यायचा नाहीये. कारण मोठी माणसं हा प्रयोग खूप छान पद्धतीने करतात. दे ऑलरेडी व्हिज्युअलाइज देअर वर्क अँड दे देन दे गो आउट फॉर द मेकिंग डील.
ओके, म्हणजे कुठलीही डील क्रॅक करायची असेल तर त्यांनी ऑलरेडी ती व्हिज्युअलाइज केलेली असते, ऑलरेडी ती ती गोष्ट अट्रॅक्ट केलेली असते आणि त्या गोष्टी घडतात. हे फक्त हेच सांगत नाही तर विश्वराज बाम हे तुम्हाला माहिती असेल मोठं व्यक्तिमत्व आता नाहीये, पण राहुल द्रविड असेल, अंजली भागवत असतील, यांना सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने ट्रेन केलं होतं. एखादा सामना होण्याच्या अगोदर तो सामना आपल्या माइंडमध्ये खेळायचा असतो आणि मग प्रत्यक्षात तो उतरतो, असं त्यांचं म्हणणं होतं आणि ही सुद्धा व्हिज्युअलायझेशन टेक्निकच आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की सबकॉन्शियस ऍक्सेप्ट धिस इमेज अँड स्टार्टेड वर्किंग टुवर्ड्स इट. म्हणजे जेव्हा तुम्ही इमेज क्रिएट करता तर सबकॉन्शियस माइंड ती ऍक्सेप्ट करतो आणि ती प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात करतो. सो मेंटल पिक्चर त्याच्याबरोबर तुमचे इमोशन्स पण हवेत आणि त्याच्यानंतर मग चेंज घडतो. त्यानंतर पुढे म्हटलंय फोकस अटेन्शन. हा इम्पॉर्टंट रूल आहे. त्याच्यामध्ये सांगतात व्हॉट यू फोकस ऑन ग्रो स्ट्रॉंगर. तुम्ही ज्याच्यावर फोकस कराल, ज्या गोष्टींवर फोकस ठेवाल, ती गोष्ट तुमची वाढत जाईल. जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमकडे जास्त बघत असाल, ओके, तुमचे प्रॉब्लेम वाढत जातील. समजा तुम्ही खूप हॅपी राहत असाल, तुमचा हॅपीनेस वाढत जाईल. आता हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे तुम्हाला असं वाटेल, पण हे खरंच बरोबर आहे आणि आपण नेमका आपला जो वेळ बहुसंख्य वेळ आहे तो प्रॉब्लेम च्या सोल्युशनपेक्षा प्रॉब्लेमवरच डिस्कस करतो. फॉर एक्झाम्पल आपण असं डिस्कस करतो की अरे तो माणूस खूप खडूस आहे किंवा ती एखादी व्यक्ती खूप खडूस आहे, खूप चांगली नाहीये, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो आणि ही कधीच सुधारणार नाही, माझ्या आयुष्यात कधीच सुख लाभणार नाही. आपण सगळं त्या निगेटिव्ह 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 बोलतो, बट वी आर नॉट टॉकिंग अबाउट व्हॉट ऍक्च्युअली वी वॉन्ट. ओके, की अरे मला खूप छान लोक मिळालेले आहेत, खूप छान पद्धतीने आम्ही ते सगळेजण वागतायत आणि मी खूप छान पद्धतीने फुलतोय. खूप छान पद्धतीने मला सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत. आपल्याला जे हवंय ते आपण मागत नाहीये, आपल्याला जे नकोय त्याविषयी आपण सारखं सारखं बोलतोय. तिथे त्यांनी उत्तर सांगितलंय, इफ यू फोकस ऑन आय मस्ट नॉट ड्रिंक, हॅबिट रिमेन्स. समजा तुम्ही असा इमेजिन केला की अरे मी दारू पित नाहीये, मी दारू पित नाहीये आणि असं जर तुम्ही म्हणत राहिला तर तुमची हॅबिट कधीच लागणार नाही. त्याच्याऐवजी तुम्ही असं म्हणा, आय एम अ फ्री अँड पीसफुल न्यू पॅटर्न फॉर्म्स. म्हणजे नॉट दारू, नॉट दारू असं काही वापरू नका. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला दारू नकोय एवढंच फक्त हवंय का? नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पीस हवी आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवाय. तुम्ही तो मागा ना. फक्त ही गोष्ट नकोय, ही गोष्ट नकोय, तो माणूस खडूस आहे हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय हवंय त्याविषयी तुम्ही बोला. असं सिंपल उत्तर त्यांनी सांगितलंय. आय एम अ पीसफुल, आय एम हॅपी. ओके. असं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हटलं पाहिजे. जीन्स इज फॉलोविंग मी. आता पुढचा मुद्दा असा आहे की जीन्स इज फॉलोविंग मी मध्ये त्यांनी सांगितलंय, अ मॅन बिलीव्ह बॅड लक फॉलोज मी एव्हरीवेअर. जा मॅम तुम्हाला. अ बॅड लक फॉलोज मी एव्हरीवेअर. म्हणजे काही जीन्स इज फॉलोइंग मी म्हणजे याचा अर्थ असा त्यांनी सांगितलाय की बऱ्यापैकी काय होतं की आपण काही टॅगलाईन्स आपल्या स्वतःला करून टाकतो. टॅगलाईन असे करतो की माझं लकच खराब आहे. मी कुठे गेल्यानंतर माझा पराभवच होतो किंवा कुठे गेला तरी इन्सर्टच होतो. असं काही जण म्हणतात. जसं काही जण म्हणतात की बॅड लक फॉलोज मी एव्हरीवेअर. हा टॅग त्यांनी स्वतःहून टाकून दिला किंवा मी जाताना मला उशीरच होतो बाबा, मी आवरू शकत नाही लवकर. असा त्यांचा टॅग मनामध्ये असतो. मग त्याच्यामुळे एक्सपिरियन्स असा होतो की ही एक्सपिरियन्स कंटिन्युअस फेल्युअर. मग कुठेही जरी गेला तरी त्याला त्या फेल्युअरच दिसतं किंवा फेल्युअरच जाणवतं. सबकॉन्शियस ऍक्सेप्ट हिज बिलीफ ऍज अ ट्रुथ. आणि हे सबकॉन्शियस माइंड काय करतं, तुम्ही ज्या टॅगलाईन सारख्या सारख्या तुमच्या स्वतःविषयी देतात, त्या निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, हे सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करून घेतं. आणि एकदा ऍक्सेप्ट केलं की त्याच पद्धतीने ते वागायला सुरुवात करतं. त्यामुळे ब्रुसली सुद्धा म्हणायचं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक शब्द सुद्धा निगेटिव्ह स्वतःविषयी बोलायचा नाही. एक शब्द सुद्धा निगेटिव्ह बोलायचा नाही. का? कारण की हे युनिव्हर्स ऐकत असतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं आणि त्यानुसार ती गोष्ट आपण आपल्या अंमलात आणत असतो किंवा ती होत असतं. युअर बिलीफ बिकम्स युअर रियालिटी. म्हणजे तुमचं जे काही बिलीफ असेल आणि त्यानुसार ती रियालिटी होत जाते. कारण तुम्ही जेव्हा टॅग स्वतःला देताय की अरे मला जमणारच नाही, मला जमणारच नाही, हे खूप क्रिटिकल आहे. तर मग ते खरंच क्रिटिकल होऊन जातं आणि ते खरंच तुम्हाला जमत नाही. पुढचा मुद्दा सांगितलाय, हाऊ मच डू यू वॉन्ट व्हॉट यू वॉन्ट. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं हा थिंक अँड ग्रो रिच मधला मुद्दा आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचा मेंटल ब्लॉक काढायचा असेल ना, त्यातला पहिला मुद्दा आहे, तुम्ही पहिले शोधा की तुम्हाला नेमकं काय हवंय तुमच्या आयुष्यात. आणि जे हवंय ते इतकं स्ट्रॉंगली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असण्याची गरज असली पाहिजे की त्यामुळे तुम्ही बरोबर त्यासाठी कार्यरत राहाल. मग ते असं म्हणतायत की डिझायर मस्ट बी स्ट्रॉंग अँड क्लिअर. तुमची जी डिझायर आहे आयुष्यामधली ती स्ट्रॉंग आणि क्लिअर पाहिजे. अर्न नाईट अँगल त्यांच्या फेमस डॉक्युमेंटरीमध्ये म्हणतात, 39 मिनिटाची डॉक्युमेंटरी युट्यूबला पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की 95% लोक
हे अनहॅपी आहेत. 95% हे लोक आपल्या जगामध्ये अनहॅपी आहेत. फक्त 5% लोक हॅपी आहेत आणि तेच लोक जगावर राज्य करतात. तेच लोक मोठी संपत्ती स्वतःजवळ खेचून आहेत. म्हणजे 95% लोक अनहॅपी का आहेत? तर नायटिंगेल असं सांगतात की ते अनहॅपी यासाठी आहेत की ते ते करतायत जे त्यांना करायचं नव्हतं. ते त्या गोष्टी करतायत की जे त्यांना करायच्या नव्हत्या, की त्यांना ते कॉम्प्रोमाइजली त्या गोष्टी ते फक्त फॉलो करतायत, की त्यांना एक इन्कम हवा आहे म्हणून, किंवा आता ठीक आहे आपल्याला काही जमत नाही आपण ते करू म्हणून. तर ज्यावेळेस आपण आपल्याला नेमकं काय हवंय, आपले कलागुण काय आहेत, की आपल्याला जी गोष्ट हवी ती जेव्हा आपण करू तेव्हा आपण हॅपीली ती करू. तर सांगितलं की डिझायर मस्ट बी स्ट्रॉंग अँड क्लिअर. मग तुम्हाला जे हवंय ते क्लिअर असलं पाहिजे, की मला हेच हवंय. आणि त्यासाठी तुमचं स्ट्रॉंगनेस पण पाहिजे, की हा मला हेच हवंय आणि मी हे मिळवणारच. जर तुमची वीक डिझायर असेल तर तुम्हाला वीक रिझल्ट मिळतील. जर तुमचे स्ट्रॉंग डिझायर्स असतील तर सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होईल. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी सांगतो, फक्त ती इथे मला अजून काय ऍड करता येईल का ते सांगतो. त्यांचं पॉवरफुल त्याच्यामध्ये ते सांगतात की सक्सेस डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ डिझायर. मग तुमचं जे काही सक्सेस आहे, तुमचं जे काही यश आहे, ते सगळं डिपेंड कशावर आहे? ते तुमचं म्हणजे तुमची इंटेन्सिटी किती आहे, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यावर आहे. त्याची छोटीशी गोष्ट अशी आहे की तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल, सॉक्रेटिस यांची गोष्ट आहे. तर सॉक्रेटिसकडे एक मुलगा जातो आणि सॉक्रेटिस मोठे तत्वज्ञ युरोपमधले, आणि त्यांना तो विचारतो की सॉक्रेटिस साहेब, तुम्ही एवढे मोठे आहात, तत्वज्ञ आहात, मी तर आता एक 12-13 वर्षाचा आहे म्हणे. तुम्हाला यश कसं मिळवायचं हे तुम्ही काहीतरी सांगा म्हणे, की कसं मिळवायचं त्याचं सिक्रेट सांगा. सॉक्रेटिस म्हणे, हा काय आता आला म्हणे आणि काय आता कुठेतरी काही गोष्टी ऐकल्या असतील त्यामुळे एक्साइटेड असेल. तर त्याला म्हणतो, ठीक आहे, अरे मी सांगू शकतो म्हणे, तुला एक काम कर म्हणे, 8 दिवसानंतर ये. मग तो मुलगा तर ठीक आहे, 8 दिवसांनी नंतर येऊ का? ठीक आहे, मी 8 दिवसानंतर येतो. मग हा मुलगा 8 दिवसानंतर तिथे परत सॉक्रेटिसकडे जातो. आणि सॉक्रेटिसला म्हणतो, सॉक्रेटिस साहेब, तुम्ही म्हटले होते मी आलो म्हणे, आता सांगा म्हणे यश कसं मिळवायचं. सॉक्रेटिस म्हणतो, हा जरा जास्तच हे दिसतोय म्हणे बरं का. तर म्हणे एक काम कर म्हणे, तुला मी सिक्रेट सांगतो म्हणे, एक काम कर, 3 महिन्यानंतर ये. तर तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता 3 महिन्यानंतर येऊ, पण 3 महिन्यानंतर मला खरंच सांगा बरं का. मग हा सॉक्रेटिस, हो हो हो. पण सॉक्रेटिसचं म्हणणं असं असतं की 3 महिन्यामध्ये हा विसरून जाईल. पण हा मुलगा 3 महिन्यानंतर परत सॉक्रेटिसकडे येतो. सॉक्रेटिसला म्हणतो, सॉक्रेटिस साहेब, मी आता आलोय म्हणे, 3 महिन्यानंतर आलोय म्हणे, आता तुम्ही मला सांगा यश कसं मिळवायचं, त्याचा मला फॉर्म्युला सांगा. सॉक्रेटिस चकित होतो, म्हणतो हा जरा सिरियस दिसतोय म्हणे. मग सॉक्रेटिस म्हणतो, ठीक आहे, मी तुला सगळ्या सिक्रेट सांगतो म्हणे, पण मी सांगेल ते करावं लागेल, करशील का? मग हा मुलगा म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते मी करेल म्हणे. चल म्हणे माझ्याबरोबर एका समुद्रकिनारी जाऊ. मग आपला जो पाठीमागे आता समुद्रकिनारा दाखवलाय, तर त्या समुद्रकिनाऱ्यामध्ये तो सॉक्रेटिस त्या मुलाला घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर त्याला म्हणतो की चल अजून पुढे. असं करत करत त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी येतं. म्हणे अरे चल अजून पुढे. मग त्याच्या कमरेपर्यंत पाणी येतं. अरे म्हणे अरे थोडं अजून चल पुढे. मग असं करत करत त्याच्या खांद्यापर्यंत पाणी येतं. सॉक्रेटिस उंच असतो आणि हा मुलगा थोडा छोटा असतो. असं करत करत तो सॉक्रेटिस त्याला पाण्यामध्ये घेऊन जातो. त्याच्या नाकापर्यंत पाणी येतं. नाकापर्यंत पाणी आल्यानंतर तो सॉक्रेटिसकडे बघतो, की अरे बाबा आता तर संपलंय पाणी आणि कुठपर्यंत नेतोय सॉक्रेटिस. सॉक्रेटिस काय करतो मग, तेवढं त्याच्या नाकापर्यंत पाणी आल्यानंतर सॉक्रेटिस लगेच हात वरती उंच करतो, त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि त्याला पाण्यामध्ये बुडवतो. एकदा पाण्यामध्ये बुडवतो, दोनदा पाण्यामध्ये मध्ये बुडवतो आणि तो मुलगा मरणार तेवढ्या सॉक्रेटिस त्याला सोडून देतो. म्हणजे 5-10 मिनिटं हा खेळ चालतो आणि तो मुलगा फार काळा निळा होतो आणि होताना मग तो सॉक्रेटिस त्याला पाण्यामध्ये ढकलतो आणि रिटर्न निघून येतो. हा मुलगा कसा तरी धापा टाकत 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 रिटर्न येतो. आणि धापा टाकता टाकताच तो सॉक्रेटिसला विचारतो, की म्हणजे जर तुम्हाला सांगायचं नव्हतं मी यश कसं मिळवायचं, तर निदान माझा जीव तरी तुम्ही घ्यायला नको होता. असं म्हटल्याबरोबर सॉक्रेटिस त्याला म्हणतो, अरे थांब, तू मला सगळे प्रश्न तुझे नंतर विचार म्हणे, पहिले मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मी जेव्हा तुला पाण्यामध्ये बुडवत होतो तेव्हा तुला काय आठवत होतं? मग तो सॉक्रेटिसला म्हणतो, अहो म्हणे मला काहीच आठवत नव्हतं म्हणे, मला एकच गोष्ट हवी होती किंवा एकच गोष्ट आठवत होती, ते म्हणजे ऑक्सिजन. मला बाकी काहीच नको होतं म्हणे. मग सॉक्रेटिस म्हणतो, बस, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणे. जेव्हा तुला तुझ्या यशाची श्वासा इतकी गरज पडेल तेव्हाच तू यश मिळवू शकतो. म्हणजे काय, श्वासा इतकी, जर मी तुम्हाला असं म्हटलं की 2 मिनिटं श्वास न घेता थांबा, कसं आपण तडफडू ना, त्याच पद्धतीने त्या मुलाला सांगितलं जातं की श्वासा इतकी तुला तुझ्या ज्या यशाची गरज पडेल तेव्हा तू यश मिळू शकतो. म्हणजे काय, की तू जसं श्वास थांबू शकत नाही तसं तुला जे हवंय आयुष्यामध्ये त्याचा विचार तुझ्या मनामध्ये थांबला नाही पाहिजे, की सारखं ते आठवलं पाहिजे, मला IAS व्हायचंय, मला CA व्हायचंय, मग त्यासाठी मी काय करू, हे सारखं तुम्हाला आठवलं पाहिजे. ती गोष्ट तुमच्या ध्यानी मनी स्वप्नी आठवली पाहिजे. म्हणजे ध्यान करतानाही मला माहिती की मला तेच, मी त्यासाठीच ध्यान करतोय. स्वप्नी म्हणजे स्वप्न पण तशीच पडली पाहिजे आणि माझ्या मनात पण तेच पाहिजे. मग ही जर इंटेन्सिटी तुमची तुमच्या लाईफमध्ये असेल
तुमच्या ध्येयाप्रती, तर तुम्ही यश मिळवू शकता. कारण सबकॉन्शियस माइंड कन्व्हिन्स होऊन जातं की अरे याला हेच हवंय, आणि आपण सारखं तेच बोलत असतो, आणि मग सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतं, आणि ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी जुळून येतात. तुम्ही बघितलं असेल, काही जण 21व्या वर्षी सुद्धा आय एस झालेले आहेत, काही 21व्या वर्षी सीए झालेले, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए झालेले आहेत. काहींचं खूप छानपैकी बिझनेस सेट झालेला आहे. तर हे खूप त्यांनी आधी ठरवलेलं असतं आणि खूप इंटेन्सली ठरवलेलं असतं, आणि त्यानुसार ते वर्क करत असतात. द थिंग इज दॅट की हे सगळं सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. तुम्ही जितक्या लवकर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कन्व्हिन्स कराल आणि ही इंटेन्सिटी त्याच्याकडे क्रिएट कराल, तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. पुढे त्यांनी म्हटलंय, व्हाय ही कुड नॉट बी, एक 5-10 मिनिटं आपल्याला अजून लागतील. तर व्हाय ही कुड नॉट बी हील्ड. आता असं म्हटलं की एक जण असं होता की तो ह्या सगळ्या गोष्टी करत होता, आणि तो आजारी होता, आणि आजारी असल्यामुळे की तो अशी प्रार्थना करत होता की मी बरा होईल. आणि इथं मुद्दा असं सांगितलं की तो का बरा होत नव्हता. तर मग त्यांनी सांगितलं की 2 गोष्टी सांगितल्या. अ मॅन वॉन्टेड हिलिंग बट डिड नॉट गेट इट. त्या माणसाला बरं व्हायचं होतं, पण तो बरा होत नव्हता. पण त्याला व्हायचं बरं होतं. म्हणजे त्याची इच्छा बरं व्हायची होती, पण तो ऍक्च्युली बरा होत नव्हता. मग रिअल रिझन त्यांनी सांगितलंय, ही वॉज मेंटली सेईंग धिस डिसीज इज इनक्युरेबल. म्हणजे मनामध्ये तो असं सांगत होता की अरे हा आजार तर बराच होऊ शकत नाही. पण बाहेरून तो असं मनाला सांगत, दुसऱ्या मनाला सांगत होता किंवा कॉन्शियस माइंड थ्रू असं तो म्हणत होता, नाही मला बरं व्हायचंय, मला बरं व्हायचंय. आपण जसे एखादी माळ जपतो, मनामध्ये काही वेगळंच चालू असतं, फक्त माळ जपतोय की मला बरं व्हायचंय, मला बरं व्हायचंय. पण मनामध्ये आपण परफेक्टली सबकॉन्शियस माइंडला सांगून ठेवलंय, अरे हे बरं होऊ शकत नाही. फक्त आपलं पॉझिटिव्ह बोलायचं म्हणून बोलायचं. तर अशाने सुद्धा फरक पडत नाही. इथे आपण ऑलरेडी हा मुद्दा ॲटॉमिक हॅबिटमध्ये बघितलाय, रोंडा बनेच्या द सिक्रेटमध्ये पण बघितलाय, की इफ देर इज कन्फ्लिक्ट बिटवीन द टू माइंड्स, दॅट इज कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. ओके, यू विल नॉट गेट द थिंग्स व्हॉट यू आर वर्किंग फॉर, और ऑन विच यू आर वर्किंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला एखादी गोष्ट हवी, ओके, तर माझे विचार त्यासाठी अट्रॅक्ट करताय, पण माझी ऍक्शन चुकीची आहे. तर मला ती गोष्ट भेटू शकत नाही. किंवा माझी ऍक्शन आहे, मी ऍक्शन रोज घेतोय, पण मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स आहेत. मग हे दोन्ही जर गोष्टी अपोजिट असतील, तर मला यश मिळणार नाही किंवा मला ती गोष्ट भेटणार नाही. मग त्यांनी आपल्याला सिंपल सांगितलंय, नो कॉन्ट्राडिक्शन अलाउड इन माइंड. तुमच्या माइंडमध्ये कॉन्ट्राडिक्शन काहीच नकोय. जर तुमच्या मनामध्ये कॉन्ट्राडिक्शन असेल, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही. यासाठी छोटासा उपाय, ती म्हणजे तुम्हाला खरं काय हवंय ना, ते तुम्ही लिहून काढा. लिटरली सांगतोय. तुम्ही असं म्हणाल किंवा पेन्सिल हवी, तर पहिले लिहून काढा, की हां, मला पेन्सिल हवी. पण मग पेन्सिल लिहिताना तुम्हाला बघा, त्यांनी काय सांगितलं, क्लिअर सांगितलंय ना. तर मग मला पेन्सिल हवी, तर पहिला प्रश्न येतो, कुठली पेन्सिल हवी? लीड पेन्सिल हवी की साधी पेन्सिल हवी? का कलर पेन्सिल हवी? बरं, मग त्याच्या कंपन्या पण आहे. नटराजची पेन्सिल हवी का कुठली हवी? यू हॅव टू राईट इट क्लिअरली, आय वॉन्ट अ न्यू पेन्सिल. ओके, लीडची हवी तर लीड सांगा तुम्ही. लीडची हवी, ह्या कंपनीची हवी. यू शुड बी क्लिअर. अँड देन यू टेल युअर सबकॉन्शियस माइंड व्हॉट ऍक्च्युअली आय वॉन्ट. ओके, पण आपण तसं नाही करत. आपलं सगळं वेग असतं. आपण पेन्सिल मागायचा प्रयत्न करतो आणि नंतर विचार करतो, अरे पेन्सिल ही खूप कॉस्टली आहे, याचा उपयोग काय? त्यापेक्षा आपण आहे ती जुनीच वापरूया. मग कॉन्ट्राडिक्शन आहे. तुम्ही मागता पण आहे, वरून सोल्युशनही सांगता की कशाला याच्यात इन्व्हेस्ट करायचंय. मग तुम्हीच ठरवा ना, की आधी तुम्हाला हवी का नकोय? तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय का नाही करायचंय? एकदा क्लिअर करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगून द्या, आणि त्याच्यानंतर मग ती गोष्ट अट्रॅक्ट करायला लागा. पेन्सिलवरनं नसेल कळलं, तर मी मोबाईलवरून सांगतो किंवा कारवरनं सांगतो. एखादी गोष्ट समजा तुम्ही कार अट्रॅक्ट करताय. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे आता ही कार 20 लाखाची आहे. ओके. तर मग एकदा तुम्ही ठरवलं की मला ही कार घ्यायची आहे आणि त्यासाठी करायचं आहे, तर तेवढंच फक्त तुम्ही व्यवस्थित लिहून रोज रिपिटेशन करा. रोज त्याचं इमॅजिनेशन करा, रोज व्हिज्युअलायझेशन करा. याच्यामध्ये कुठलाही पंतू किरंतू ठेवू नका. नाहीतर काय होईल, की ज्या दिवशी तुम्हाला ती कार घ्यायची असेल, ज्यावेळेस तुम्ही कार शोरूममध्ये एंटर कराल, तेव्हा तुम्हाला ते व्हेंडर सांगेल, "अरे, तुम्ही ही कार घेताय, त्याच्यापेक्षा ही पण कार त्याच्यामध्ये चांगलं व्हर्जन आहे. किंवा मग ह्या कारमध्ये ही घेण्यापेक्षा तुम्ही डिझेल घ्या किंवा मग तुम्ही इलेक्ट्रिकल घ्या, तुमचे पैसे वाचतील. किंवा मग ह्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचे नवीन मॉडेल आलंय." मग इथे परत तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. आणि मग परत विचार कराल, "अरे बापरे! याचा तर हा खर्च खूप जास्त वाढतोय." आणि मग हा सगळा विचार करायला लागला, की परत तुम्ही डाउन व्हाल आणि तुम्हाला जी गोष्ट घ्यायची तुम्ही घेऊ शकणार नाही. The thing is that you should have a clear analysis, okay, clear understanding what actually you want in your life. जर तसं अंडरस्टँडिंग तुमचं नसेल, तर ते कन्फ्यूज स्टेटमध्ये आपण राहू. आणि असे जवळजवळ 95% लोकं कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत. मी आवर्जून सगळ्यांना सांगतो, की तुम्ही लिहून काढा. तुम्हाला कळेल की किती डिटेलिंग लागतं. ओके. जे हवंय ना तुम्हाला, ते डिटेलिंग किती लागतं हे तुम्हाला लिहिताना कळेल. कारण असं मागणं सोपं आहे, की देवा मला सुखी कर. सुखी म्हणजे काय? इथून सुरू होतं, की सुख म्हणजे काय?
ओके. समजा मला गुलाबजाम देवा दे, मग नुसते गुलाबजाम खाल्ले मी, 2 दिवस खाल्ले, 3 दिवस खाल्ले, आवडेल का? मग ते असुख होऊन जाईल ना. ऍक्च्युली व्हॉट यू वॉन्ट हे सुद्धा अनालिसिस करून आपल्याला लिहावं लागतं. जास्त बोर नाही करत, पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचा मुद्दा घेतोय, द एक्सप्लेनेशन अँड द क्युअर. रिमूव्ह निगेटिव्ह बिलीफ, रिप्लेस विथ फेथ अँड पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन. म्हणजे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह एक्सपेक्ट करा, पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. व्हॉट एव्हर यू आस्क्ड इन द युनिव्हर्स मीन्स इनडायरेक्टली यू हॅव गिव्हन द ऑर्डर टू द युनिव्हर्स, अँड बिलीव्ह दॅट दॅट ऑर्डर गोइंग टू रिसीव्ह ऑर दॅट ऑर्डर गोइंग टू डिलिव्हर. त्यासाठी थोडा पेशन्स ठेवा, पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवा. काही गोष्ट, चांगल्या गोष्टी मागितल्यानंतर सुद्धा वाईट गोष्टी घडत असतील, त्याचा अर्थ तुम्ही अजून कणखर होणं गरजेचं आहे, अजून तुम्ही मोठं होणं गरजेचं आहे. तर यासाठी त्या घडत असतात. जसं मी माझ्या बाबतीत म्हणतो की बऱ्याच स्टार्टिंगला फायनान्शियल काही फसवणूक आमची झाली. तर ती झाल्यानंतर मला असं कळलं की अरे ठीक आहे बाबा, हे 7 लाखापर्यंत झालंय, 5 लाखापर्यंत झालं, ठीक आहे. याचा अर्थ देवालाही असं वाटतं की मोठे व्यवहार जेव्हा माझ्या हातून घडतील, तर त्यामुळे मी याच्यामध्ये फसू नये. म्हणजे त्या गोष्टी आम्हाला एवढं शिकून गेल्या, की आम्ही बऱ्याच वेळेस व्यवहार करताना चेक नाही करतो किंवा करताना मग कोणीतरी मध्यस्थी ठेवतो किंवा काही करताना असं ठेवतो, की नाही आपण व्यवस्थित लीगली बॉन्ड करून घेऊया. मग 100चा बॉन्ड असतो. काही जण चेक दिल्यानंतर सुद्धा म्हणतात, की हा चेक मी वेगळ्या कारणासाठी दिला होता. मग आधी आम्हाला लिहून घ्यावं लागतं, की चेक ह्या-ह्या कारणासाठी मी स्वतः लिहून देतो आहे. मग तेव्हा कळलं, की बरं झालं बाबा मी फसलो होतो. त्यामुळे मी आता चांगला अवेअर झालो आणि त्याच्यामुळे मी अजून मोठे व्यवहार करू शकतोय. ओके. मग काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इफ यू आर अट्रॅक्टिंग गुड थिंग्स, आता मी खूप जास्त पैसे समजा अट्रॅक्ट करतोय, तर आणि अशा अडचणी येत आहे. याचा अर्थ देव पण मला कुठेतरी शिकवतो, की अजून तुला पक्कं होणं गरजेचं आहे. कोणीही येतंय, वेड्यात काढतंय, असं त्याचा अर्थ होतोय. मग यू हॅव टू बी मोर काय म्हणतो ना आपण मॅच्युअर्ड इन युअर लाईफ. मग अशा रीतीने पॉझिटिव्ह आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो, बरेच काही जण आहेत, की मला म्हणतात, की नाही ते द पॉवर द सबकॉन्शियस माइंड काय एवढं खरं नाहीये. असं काही नसतं किंवा किंवा द सिक्रेट हे पुस्तक काही नाहीये, सगळ्या भंपक कथा आहेत. आम्ही करून बघितलं, काही फरक नाही पडला. असं बरेच जण म्हणतात. पण याला पेशन्स लागतो. काही क्लूज तुम्हाला समजून घ्यावे लागतात. आणि इथे त्यांनी हे मी का सांगतोय? कारण मुद्दा असा आलाय पॉझिटिव्ह एक्स्पेक्टेशन. तर मी एवढ्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी मी आय एम सेइंग आय एम एक्स्पेक्टिंग पॉझिटिव्ह, की अरे हे यातून काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय म्हणून मी ह्या गोष्टी सगळ्या करतोय. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. रिफ्युजिंग टू ॲडमिट इट. आता काही लोकांचं कसं असतं, यांनी त्यात मुद्दा सांगितलाय रिफ्युजिंग टू ॲडमिट इट. याचा अर्थ की ते मान्यच करत नाही त्यांना प्रॉब्लेम आहे किंवा ते मान्यच नाही करत, त्यांच्या आयुष्यात जे करताय ते चुकीचं आहे. मग त्यांनी उदाहरण सांगितलंय, मेनी पीपल रिफ्यूज टू ॲक्सेप्ट देअर प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल, अल्कोहोलिक जो दारू पिणारा अट्टल बेवडा आहे, तो म्हणतो आय एम अ फाईन, आय कॅन कंट्रोल इट. म्हणजे जो रोज दारू पितोय, ओके, आणि तो असं म्हणतो की नाही आय एम फाईन, मी हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये आणि आय कॅन कंट्रोल धिस हॅबिट. ओके, पण तो करू शकत नाहीये. आता जे 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, तो कंट्रोल करू शकत नाही, पण तो ऍक्सेप्टच करायला तयार नाही. असे काही माणसं असतात, मी खूप अॅक्रोच झालो, की त्यांना चुकीच्या सवयी असतात, पण ते ऍक्सेप्टच नाही करत, की हा ही चुकीची सवय आहे. किंवा एकाने तर मला असं सांगितलं होतं, म्हणजे माझा संकल्प मी तुम्हाला सांगितलं ना, की मी 10वी असताना मनशक्ती केंद्रात गेलो. तेव्हा 10वी असतानाच मी असा संकल्प केला होता, की मी माझ्या पूर्ण जीवनामध्ये स्मोकिंग कधी करणार नाही आणि ड्रिंकिंग कधी करणार नाही. ती आजपर्यंत मी सवय पाळली. तर माझे जे काही मित्र आहेत ना, तर ते असं मला सांगितलं गेलं, की "अरे तुम्ही सिगारेट तर ठीक आहे, पण दारू तुम्ही ना महिन्यातनं एकदा तरी पिली पाहिजे." म्हटलं, "का असं का करायला पाहिजे?" नाही म्हणे, "ते कसं असतं, की तुमची बॉडी पूर्ण स्वच्छ होते आणि पूर्ण पोट साफ होतं आणि खूप एनर्जेटिक वाटतं आणि ते महिन्यातनं एकदा तुम्ही पिली पाहिजे म्हणे दारू." असं. कारण तो पुढचा अट्टल हे होता, की तो त्यांना त्या पार्ट्याच चालायच्या. तर मी म्हटलं, "नाही, मला नाही वाटत तसं काही करायचं आणि जर वाटलंच तर एरंडेलचं तेल घेईल," म्हटलं मी. समजा मला जर खूपच स्वच्छ व्हायचं असेल किंवा असं काही वाटायचं असेल. मग आम्ही सगळे हसलो. द थिंग इज दॅट की दे ट्राय टू कन्व्हिन्स यू इन अ सेव्हरल वेज. ओके. पण ते तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे आणि तुम्ही एक्सेप्ट करायला पाहिजे, की अरे ह्यात खरंच प्रॉब्लेम आहे. सिगारेट पिणं हा प्रॉब्लेम आहे. ते आत्ताचं सुख वाटतंय, पण नंतरचं दुःख आहे. ओके. आता कुठलाही पिक्चर पाहायला गेला तर किती ॲड दाखवतात. पण ते लोकं कधीच बघणार नाही, की असा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं कधीच ते एक्सेप्ट करणार नाही. तर असं काही करू नका तुमच्या लाईफमध्ये. तर तुम्ही ते समजून घ्या. ओके. तुम्ही ते एक्सेप्ट करायला शिका. रिझल्ट, नो चेंज हॅपेंड. मग त्याच्यामुळे त्यांच्या एक्सेप्टच करत नाही, त्यांच्यामुळे त्यांना चेंज होत नाही त्यांच्या लाईफमध्ये. एक्सेप्टन्स इज फर्स्ट स्टेप टू हिलिंग. मग एकदा तुम्ही एक्सेप्ट करायला घेतलं, की तुमचे हील करायला सुरुवात होऊन जाते. शेवटचे 2 मुद्दे आहेत. बिल्डिंग इन द आयडिया ऑफ फ्रीडम. त्यांनी असं म्हटलंय, रिपीटेडली अफर्म करा, की मी फ्री आहे, मी पीसफुल आहे, मी कंट्रोलमध्ये आहे आहे.
रिपिटेशनमुळे तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा थॉट जातो आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा थॉट गेला की त्याची रियालिटी होते. बिल्डिंग अ न्यू आयडेंटिटी इन माइंड, म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या माइंडमध्ये नवीन आयडेंटिटी तुमची तयार करा आणि रियालिटीमध्ये ते हळूहळू बरोबर रिफ्लेक्ट होत होत जाईल. नंतर 51% हिलिंग असं एक सांगितलंय की तुम्ही 51% हिल झालेले असतात. केव्हा ते ऐका. ते असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू चेंज मोर दॅन कंटिन्यू हॅबिट, यू आर ऑलरेडी हाफ हिल्ड. म्हणजे जर बघा, आता तुम्हाला एखादी वाईट सवय आहे. आता हे मी आपलं सांगतोय की तुम्ही दुसरीकडे पण सांगाल की तुमच्या वर्कमध्ये पण यूज कराल. ओके. तर समजा एखाद्याला एखादी वाईट सवय आहे आणि त्याने ती ऍक्सेप्ट केली की हा मला वाईट सवय आहे, मला ही दुरुस्त करायची, तेव्हा तो 51% जिंकलेला असतो, असं त्यांनी क्लिअर सांगितलंय. आणि खरंच आहे ना, की नाही का, मी ठरवलं की हा ही माझी वाईट सवय, आय ऍक्सेप्ट इट आणि मला ती सुधारायची. इथे 51% जिंकली गेली लढाई. मग आता फक्त काय राहिले, 49% मला वर्क करायचंय. पण बरेच लोक ते ऍक्सेप्टच नाही करत, ही माझी चुकीची सवय आहे. ओके, झोपेतून लवकर उठणं ही माझी चुकीची सवय, ऍक्सेप्टच नाही करत. ते वर्ष आयुष्यभर झोपत राहतात. ओके, म्हणजे खूप उशिरा 8-8, 9-9, 10 वाजेपर्यंत झोपत राहतात. ते ऍक्सेप्टच करत नाही. मग ते कधीच लवकर उठू शकणार नाही. तसंच इथे त्यांनी ते म्हटलंय. म्हणजे मी उदाहरण देतोय फक्त. वेन डिझायर टू क्विट इज मोर दॅन डिझायर टू कंटिन्यू, सक्सेस बिगिनिंग. म्हणजे जेव्हा तुमची इच्छा तीव्र असते एखादी गोष्ट सोडण्याची, रॅदर दॅन एखादी गोष्ट कंटिन्यू ठेवण्याची, तेव्हा तुम्ही जिंकलेले असतात. म्हणजे एखादी वाईट गोष्ट कंटिन्यू करण्यापेक्षा तुम्ही ठरवलं की आता मला यातनं बाहेर पडायचंय आणि काहीतरी वेगळं काहीतरी करायचंय, तर ऑटोमॅटिकली तुम्ही जिंकलेले असतात आणि सबकॉन्शियस माइंडला ती गोष्ट कळते आणि त्या प्रकारची माणसं तुमच्या जीवनात यायला लागतात, त्या प्रकारचे सिम्पटम्स, त्या प्रकारच्या घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतात आणि ऑटोमॅटिक तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करून तुम्ही एका चांगल्या मार्गावर सुरू होऊन जातं, तुमचं सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. त्यानंतर ते म्हटलंय लॉ ऑफ सबस्टिट्यूशन. पुढचा मुद्दा आहे लॉ ऑफ सबस्टिट्यूशन. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की रिप्लेस बॅड थॉट्स विथ गुड थॉट्स. इन्स्टेड ऑफ आय नीड अल्कोहोल, यू शुड थिंक आय एन्जॉय पीस अँड फ्रीडम. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की तुमच्या काही वाईट सवयी असतील ना, तर त्या वाईट सवयींना काहीतरी सबस्टिट्यूशन शोधा आणि ते सबस्टिट्यूट करा. ओके. म्हणजे आता प्रत्येक वेळेस आय नीड अल्कोहोल म्हणण्याच्या ऐवजी आय आय नीड अ पीस ऑफ माइंड, आय आय नीड अ फ्रीडम असं तुम्ही म्हणा. म्हणजे तुमचा एखादा थॉट्स आहे तुमच्याकडे चुकीचा, तर थॉट्सला काहीतरी सबस्टिट्यूट थॉट्स पाहिजे. त्याच पद्धतीने प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या रीडर्स लीडर बुक क्लब पण आहे. तर बी प्रॅक्टिकल, की मला माहिती होतं की आपण रात्री 9:30 ते 10 हा वेळ पूर्ण रिलॅक्स व्हायचा असतो. मग बरेच लोक काय करतात, 9:30, 10, पावणे 10 ला जेवण झालं की हातात मोबाईल घेतात आणि ते रील्स पाहायला सुरुवात करतात. आणि त्या रील्स पाहत 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 11 कधी होतात, 12 कधी होतात, 1 कधी होतात कळतच नाही. आणि किती जरी म्हटलं की आता थांबवा थांबवा थांबवा, आता झोपा, आणि आपल्या मनालाही माहिती असं थांबलं पाहिजे पण आपण थांबू शकत नाही. मग आपण सिंपल काय केलं, 9:30 ते 10 मध्ये बुक क्लब सबस्टिट्यूट केला त्या वेळेमध्ये. आणि त्यामुळे काय, आपण रील पाहण्याशिवाय फक्त काही गोष्टी ऐकतोय, काही चर्चा करतोय. त्यामुळे ही रोजची सवय झाली. आणि त्यामुळे असं झालं की अरे, आपण हे करण्यापेक्षा ठीक आहे, ऐकत 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 झोपूया. आणि कुठेतरी सबकॉन्शियस माइंड ऐकतं 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 आणि ऑटोमॅटिक ते ऍक्शन मोडमध्ये जायला लागतं आणि आपल्या बऱ्याचशा ज्या निगेटिव्ह सवयी त्या कमी होत जातात. ओके. म्हणजे निगेटिव्ह इन द सेन्स मी एक्स्ट्रीम लेव्हलचा नाही म्हणत आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, की अरे मोबाईलमध्ये आपला स्क्रीन टाइम वाढलाय, तो हळूहळू कमी होतो. मग ह्या सबस्टिट्यूशन आपण या गोष्टी दिल्या पाहिजे. त्याच पद्धतीने याच्यावर खूप आपण बघितलंय ॲटॉमिक हॅबिटमध्ये काही क्लूज आपल्याला मिळत असतात. काही मित्रपरिवार आपल्या संगतीमध्ये येत असतात किंवा ते वाईट सवयी च्या एडिक्टेड असतात. मग त्यांच्या आपण सानिध्यात गेलो, की आपण पण त्या सवयी इझिली करून घेतो. मग अशा लोकांना सबस्टिट्यूट करणं, इथे पण हा मुद्दा लागू होईल, की अशा लोकांना सबस्टिट्यूट करा, की हे मित्रच नको मला. मी हेच मित्र सबस्टिट्यूट यांच्याऐवजी चांगल्या चांगल्या मित्रांना सबस्टिट्यूट करतो. चांगल्या गोष्टींना सबस्टिट्यूट करतो. मी एखादा समजा चेसचा क्लासच लावून घेतो. मी एखादी जिमच लावून घेतो. मला असं वाटतं, की मित्र मला संध्याकाळी मी त्यांच्यामध्ये खेळायला जातो. त्यापेक्षा मी जिमच लावून टाकतो. किंवा मला असं वाटतं सकाळी जरा मी उशिराच उठतोय. मी डायरेक्ट जाऊन स्विमिंगचे डायरेक्ट ₹20,000-30,000 भरून टाकतो. वार्षिक देणगीच देऊन टाकतो. मग कुठेतरी असं केल्यानंतर काय होतं, की तुम्ही कुठेतरी तुमचा टाईम ब्लॉक करतात आणि सबकॉन्शियस माइंडला ते कळतं. आणि आपलं मन आपल्यालाच खायला लागतं, की अरे आपण आता एवढे पैसे भरलेले आहेत. चला आपण जाऊया. म्हणजे वी आर सबस्टिट्यूटिंग द निगेटिव्ह थिंग्स विथ द गुड थिंग्स. आणि हे उदाहरणं दिलेत बरं का. जेम्स क्लिअरने ॲटॉमिक हॅबिटमध्ये सांगितलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्यापैकी बरेच जण 3 महिन्याची फी भरतात जिमची आणि जातच नाही. पण जेम्स क्लिअरने तरी सांगितले, तरी भराच तुम्ही. कारण तुम्ही ॲटलीस्ट तुमचं मन तरी तुम्हाला सांगेल ना, की "अरे, तू भरलेलेस, तुला जायचंय. भरलेलेस, तुला जायचंय."
आणि ऑटोमॅटिक कुठेतरी आपल्याला एक बिंदू येतो, एक पॉइंट येतो, की आपल्याला आपली लाज वाटायला लागते. अरे मी एवढं करतोय, मी ऐकतच नाही माझं. आणि ऑटोमॅटिक तो चांगल्या गोष्टी सर्च करायला लागतो. कुठेतरी कुठेतरी मला अजून मोटिवेशन मिळेल का असं सर्च करायला लागतो. आणि कुठेतरी आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात आणि आपण परत ट्रॅकवर येतो. द थिंग इज दॅट फाइंड द सबस्टिट्यूशन. युअर इमॅजिनेशन क्रिएट द प्रॉब्लेम्स, यूज इट अँड क्रिएट अ सोल्युशन. शेवटचं त्यांचं तेच म्हणणं आहे की तुमचं इमॅजिनेशन चांगलं ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे सोल्युशन्स क्रिएट करू शकतात. त्याच्यानंतर त्यांनी मॅजिक स्टेप सांगितल्या 3 आणि एकदम शॉर्टमध्ये सांगतो. मॅजिक स्टेप अशा आहेत की तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात करायची आहे, पण ते इमॅजिन करताना आधी रिलॅक्स व्हायचंय. मग शक्यतो त्यांनी काळ सांगितलाय संध्याकाळचा. रात्री झोपताना आता पहिले रिलॅक्स व्हायचंय किंवा सकाळी उठल्यानंतर पण आपण रिलॅक्स असतो. तर रिलॅक्समध्ये वेन यू एंटर इन टू स्लीपी और ड्रॉरी स्टेट, म्हणजे एकदम झोपेच्या अवस्थामध्ये असतात, तेव्हा माइंड बिकम व्हेरी रिसेप्टिव्ह. माइंड म्हणजे सबकॉन्शियस माइंड खूप जास्त रिसेप्टिव्ह असतं. आणि तेव्हा तुमचे जे काही थॉट्स वाटतायत तुम्हाला, त्या थॉट्स तुम्ही आठवायला सुरुवात करा, त्या स्टोरी रन करायला सुरुवात करा. मग त्याचं पुढचंच त्यांनी व्हर्जन सांगितलंय, सेकंड स्टेप, ते म्हणजे अफर्मेशन. रिपीट फ्रेज लाईक संयम आणि शांती हा माझ्या मनाचा अविभाज्य भाग आहे. मला खूप छान पद्धतीने संयम माझा वाढतोय आणि शांती पण मला लाभते. त्याचबरोबर हे आपण अंगाई गीत सारखं म्हणत जायचं की मी खूप हॅपी आहे, मी आनंदी आहे, सगळं चांगलं होतंय. किंवा मला जी गोष्ट हवी ती मी हासिल करतोय. त्यानुसार तुमचं चित्र रंगवत, रंगवत, रंगवत झोपायचंय. एखादं अंगाई गीत आपण रोज म्हणावं, त्या पद्धतीने ह्या गोष्टी म्हणत, म्हणत, इमॅजिन करत झोपायचं. सकाळी उठल्यानंतर किंवा पुढची स्टेप त्यांनी सांगितली की व्हिज्युअलायझेशन पण करायचं. मग व्हिज्युअलायझेशन मध्ये त्यांनी सांगितलंय, इमॅजिन समवन कॉंग्रॅच्युलेटिंग यू, फील सक्सेस ॲज ऑलरेडी अचीव्ह. आणि एखादं सक्सेस तुम्हाला ऑलरेडी भेटलंय असं इमॅजिन तुम्ही करायचंय. आणि कोणीतरी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतंय. आता मला बऱ्याच वेळेस असं वाटतं की काहीतरी चांगलं घडणार आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे. पण ऑलरेडी मी हे वाचलं होतं की रोंडा बन यांनी सांगितलं होतं की तुम्ही अपेक्षित करा. कोणाचा फोन जरी आला, अरे काहीतरी चांगली मला न्यूज भेटणार आहे, असं अपेक्षित करा, तर खरंच चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. फील इट रिअल, सबकॉन्शियस ऍक्सेप्ट इट. तुम्ही रिअल असं ऍक्सेप्ट करा की काहीतरी रिअल मध्ये होत आहे आणि खरंच तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ऍक्सेप्ट करतं आणि त्या घटना घडायला लागतात. आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे कीप परसिस्टन्सी और कीप कन्सिस्टन्सी. की तुम्ही ह्या काही जो गोष्टी शिकल्यात याच्यामधनं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्ही परसिस्टंट राहा, चिकाटी ठेवा की नाही हे होणारच आहे, मी मागितलंय त्यानुसार मी ह्या रोज गोष्टी करत राहील. याच्यामध्ये कुठलीही शंका घेणार नाही. कारण एक शंका म्हणजे एखादा टायर एखाद्या सुईने पंक्चर करावं तशी शंका असते, की तुम्ही एवढं सगळं मोठं केलंय आणि एक शंका आली की सगळं फुसून जातं. त्यामुळे शंकेला अजिबात जागा ठेवायची नाही. ध्येय जे हवंय त्यासाठी वेळ घ्या. काय असेल ते वहीत लिहून काढा आणि ती गोष्ट तुमची सत्यात उतरते असं वारंवार, वारंवार रिपिटेशन करा. नक्की ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल किंवा नक्की ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये येईल असं मला वाटतं. आणि यात मला कुठलीही शंका नाही. जो काही फरक पडत चाललाय सगळ्या गोष्टींमध्ये, त्यावरून मला बरेच अनुभव तसे येत आहेत. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह पूर्ण राहूया, पॉझिटिव्ह रिअलमध्ये फील करूया. तसा हा छान चॅप्टर होता, हाऊ टू रिमूव्ह द मेंटल ब्लॉक्स फ्रॉम अवर लाईफ. तर हा माझ्याकडनं कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी तुम्हाला ऍड ऑन करायच्या आहे किंवा काय काय गोष्टी अ, मध्ये अजून तुम्हाला काय ऍड ऑन करायचं असेल तुम्ही आता सांगू शकता. थँक यू. येस. कोणाला काही ऍड करायचंय? काय समजलंय? खूप छान होता सर आजचा टॉपिक. ऍक्च्युली खूप लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असतं, हम्म. पण मग ते त्यांच्या आयुष्यात घडत का नाही, कारण ते तेवढ्या इंटेन्सिटीने प्रयत्नच करत नाही. हा हा. म्हणजे प्रत्येक थॉट जो आपण क्रिएट करतो तो प्रत्येक थॉट अस्तित्वात येत नसतो. आपण ज्या हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन रिपीट हा. रिपीट तो थॉट देत असतो, तेव्हा तो अस्तित्वात येतो. हम्म. तर बरोबर आहे. म्हणजे इंटेन्सिटी खूप मॅटर करते. येस. आणि अजून एक गोष्ट तुम्ही मांडली की काही लोक असे आहेत की ज्यांचं असं मत आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. ऍक्च्युली त्यांच्यासाठी पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. आपण जे काही बोलतो, जे काही विचार करतो, ते युनिव्हर्स ऐकत असतं. ते लोक तसाच विचार करत असतात की हे घडणार नाही, तर हा. युनिव्हर्स त्यांना तेच रिपीट देतं. बरोबर आहे. एक्झॅक्टली. खरंच खूप छान थॉट आहे की त्यांनी तेच अट्रॅक्ट केलेलं असतं की हे घडणारच नाही. त्यांनी ऑलरेडी बिलीफ असतं. म्हणजे करताना करून बघतात ते, पण मनात आहे अरे हे तर होणार नाही, पण आता हा म्हणतोय म्हणून करून बघू. मग हा लगेच सांगतो अरे हे होतच नाहीये. बरोबर सांगितलं मॅडम तुम्ही, खरंच. अजून कोणाला ऍड करायचं काही?
ठीक आहे. बऱ्यापैकी हा मुद्दा क्लिअर झालाय. नक्की तुम्ही परत पुस्तकातून एकदा वाचाल अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण इथे थांबतोय. उद्या परत एक पुढचा सेशन होईल. नंतर परवा सुकृत दादा यांचा सेशन होईल मेंदू प्रतीक याच्यावर. आणि गुरुवारी आपला लास्ट सेशन असेल. हा 20वा चॅप्टर आपण गुरुवारी घेऊया. म्हणजे गुरुवारी आपला हा पूर्ण कंप्लीट होईल. शुक्रवारी जमलं तर आपण नेक्स्ट बुक सुरू करू, किंवा शुक्रवारी आपण ब्रेनस्टॉर्मिंग करू की कुठलं नेक्स्ट पुस्तक घ्यायचं. त्यानुसार आपण सोमवारपासून पुढचं बुक सुरू करणार आहोत. सगळे जॉईन झालात, सगळं छान ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. अजूनही कोणाला काही शेअर करायचं असेल तर मला व्हॉट्सअप पण करू शकाल. काही गोष्टी असेल तर मला सांगत जा. ही बुक पीडीएफ मराठीमध्ये असेल तर प्लीज फॉरवर्ड करा. येस, बघतो आहे का नेटवर. माझ्याकडे तरी नाही आहे, माझ्याकडे इंग्लिशच आहे. पण मराठी आणि इंग्लिश दोन्ही माझ्याकडे हार्ड कॉपी आहेत आता. पण असेल तर सॉफ्ट कॉपी तर मी नक्कीच सेंड करतो. चालेल, थांबूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस, थँक्यू सर. येस, थँक्यू.